गड आला पण सिंह गेला ही म्हण प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयात वसलेली आहे. कारण सर्वांनाच माहीत आहे की सिंहगड जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी असे का म्हटले होते. तुम्हीही कधी या किल्ल्याला भेट दिली असेल तर तुम्हाला देखील याचा इतिहास नक्कीच माहीत असेल आणि इथली सुंदरता पाहून तुम्हीसुद्धा थक्क झाले असतील. सिंहगड किल्ला हा पुण्यातील टॉपमोस्ट टुरिस्ट प्लेसपैकी एक आहे. प्रत्येकजण इथे एकदा तरी जाऊन येतो आणि इथल्या सुंदरतेचा अनुभव घेतो. असे म्हणतात या किल्ल्याला जो कोणी एकदा का होईना भेट देतो तो सुभेदार तानाजी यांच्या इतिहासाशी अगदी जवळून जोडला जातो. या किल्ल्याच्या सुंदरतेची जितकी स्तुती करावी तेवढी कमी आहे. पण मित्रांनो, जी गोष्ट जेवढी सुंदर असते त्यावर तेवढेच डाग देखील असतात. या किल्ल्याची देखील एक भयानक कथा आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला या किल्ल्याचे काही काळे गुपित जाणून घेता येईल जे बऱ्याच वर्षांपासून इथे दफन केलेले आहेत. असे म्हणतात की किल्ल्याच्या भिंतीआड असलेल्या काळ्या सावल्या माणसांसोबत अशा काही गोष्टी करतात की त्यांचा आवाज भयानक किंचाळ्यांमध्ये परिवर्तित होतो. तर जाणून घेऊया अशाच एका कथेबद्दल. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशाच काही नवनवीन ऐतिहासिक, अद्भुत आणि रहस्यमयी ठिकाणांबद्दलचे व्हिडिओज पाहायला मिळतील. तर मित्रांनो, असेच एकदा हिवाळ्याच्या सीझनमध्ये दोन मित्र नितीन आणि सुभाष या किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन बनवतात. थंडीच्या दिवसांमध्ये या गडावरून फार सुंदर व्ह्यूज पाहायला मिळतात. हाच विचार करून नितीन सुभाषला या गडावर एकदा तरी जाऊन येऊ असे विनवतो. सुभाष त्यावर म्हणतो, हो नक्कीच जाऊत, आणि फक्त जायचंच नाही तर रात्रीच्या वेळी इथे थांबून दारूची पार्टी पण करायची. दारूचे नाव ऐकताच नितीन थोडा विचारात पडतो, कारण त्याला माहीत असते या गडावर दारू पिणे हा एक मोठा गुन्हा मानला जातो. पण तरीसुद्धा तो या गोष्टीसाठी तयार होतो. सुभाष नितीनला सांगतो की तिथे खूप सारे टुरिस्ट लोक असतात, त्यामुळे आपण संध्याकाळी जोपर्यंत तिथून सगळे परत जात नाहीत तोपर्यंत वेट करायचा आणि त्यानंतर आपली पार्टी सुरू करायची. पण मित्रांनो, माझे तरी असे वैयक्तिक मत आहे की अशा ऐतिहासिक गड किल्ल्यांवर दारू वगैरे पिणे हे अत्यंत चुकीचे आहे. आपल्याला लाभलेल्या या ऐतिहासिक वारसांचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आणि कदाचित तुम्हाला हे देखील माहीत असेल की दारूच्या वासामुळे आपल्याकडे निगेटिव्ह स्पिरिट्स अट्रॅक्ट होण्याची दाट शक्यता असते. दारूचा वास अशा काही वाईट शक्तींना आकर्षित करत असतो. परिणामी अशा काही वाईट शक्ती तुमच्या अगदी जवळ येऊ शकतात आणि तुम्हाला कळणार देखील नाही की आपल्यासोबत हे नेमके काय होत आहे. तर असेच काहीसे आपल्या कथेमधल्या या दोन मित्रांसोबत घडले. तर हे दोघे एकदाचे गडावर पोहोचले आणि गडाच्या आतमध्ये गेल्यावर त्यांनी बसण्यासाठी एक कोपरा पाहून तो चांगला साफ करून घेतला आणि तिथे बसून ते दोघे टुरिस्ट लोक परत जाण्याची वाट पाहू लागले. आता बरीच संध्याकाळ झाली होती. गडावरचे लोक तिथून परत जात होते. काही वेळाने किल्ल्यावर हे दोघेच मागे उरले. हीच संधी साधून त्या दोघांनी बॅगमध्ये आणलेली दारूची बाटली काढली आणि दारू पिण्यास सुरुवात केली. दारू पीत गप्पा मारत असताना काही वेळाने त्यांना अचानक एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाज ऐकून ते दोघेही जरा दचकलेच व त्यांनी एकमेकांकडे पाहिले. एवढ्या शांततेत हा आवाज कुठून येतोय त्यांना कळत नव्हते, कारण किल्ल्यावर तर आत्तापर्यंत केवळ झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. बाकी पूर्ण किल्ल्यावर भयान शांतता पसरली होती. मग हा आवाज कुठून येतोय?
दोघांनाही प्रश्न पडला. त्यांना थोडे अस्वस्थ देखील वाटू लागले. थोड्या वेळाने आवाज बंद झाला, पण काही वेळाने पुन्हा तसाच आवाज ऐकू येऊ लागला आणि ह्यावेळेस मात्र तो आवाज अधिकच जवळून येत होता. आता नितीन आणि सुभाष दोघे चांगलेच घाबरले होते. त्यांना तिथे बिलकुल चांगले वाटत नव्हते. पण नंतर त्यांनी असा विचार केला की कदाचित गडावर एखादी फॅमिली आली असेल आणि त्यांचा लहान मुलगा गडावर हरवला असेल. नक्कीच असेच काहीतरी झाले असेल आणि असे पण होऊ शकते की त्या मुलाचे आईवडील त्या मुलाला शोधण्यासाठी पुन्हा गडावर येत असतील. त्याआधी आपणच त्या मुलाचा शोध घेऊ आणि त्याला बाहेर त्याच्या आईवडिलांच्या हवाली करू. असा विचार करून ते दोघे तिथून उठतात आणि मुलाचा शोध घेऊ लागतात. पण त्यांना कुठेच तो मुलगा दिसत नसतो. रडण्याचा आवाज तर येत असतो, पण तो मुलगा सापडत नसतो. तेवढ्यात नितीनच्या डोक्यात एक विचार येतो. तो सुभाषला म्हणतो की आपण दोघेही वेगवेगळ्या दिशेने मुलाचा शोध घेऊ. त्यामुळे कदाचित तो आपल्याला लवकर सापडेल आणि आपले काम पण लवकर पूर्ण होईल. थोडे वरच्या बाजूला गेल्यानंतर नितीनला एका दगडावर बसलेला तो मुलगा दिसतो. ते पाहून नितीनला बरे वाटते की चला, फायनली हा मुलगा सापडला. ही विल बी सेफ नाऊ. तो त्या मुलाजवळ जातो आणि त्याला म्हणतो की इतक्या रात्रीचे तू इथे एकटा कसा? त्यावर तो मुलगा काहीही उत्तर देत नाही. नितीन त्याला म्हणतो, चल इथून, मी तुला बाहेर सोडून येतो. तिथे तुझे आईवडील तुझी वाट पाहत असतील, तुझा शोध घेत असतील. आणि रडू नको, मी आहे ना, मी तुला बाहेरपर्यंत सोडून येईल तुझ्या आईवडिलांजवळ. त्यावर तो मुलगा अगदी गंभीर आवाजात म्हणतो, मी असे नाही करू शकत. मी इथेच राहतो. मलासुद्धा माझ्या घरी जायचे आहे, पण मी जाऊ शकत नाही. इथेच अडकलोय. हे ऐकून नितीन एकदम घाबरून जातो. पण नंतर त्याला असे वाटते की कदाचित हा लहान असल्यामुळे असे काहीतरी बडबड करत असेल. पण नंतर तो मुलगा पुन्हा म्हणतो की मी इथे एकटाच नाही आहे. माझ्यासोबत अजून पण बरेच मुले आहेत, जे की इथेच माझ्यासोबत मेले होते. काही जण तर तुमच्या मागेच उभे आहेत. हे ऐकून नितीन दचकून मागे बघतो, तर खरोखरच तिथे बरेच लहान मुले उभी असतात. सर्व मुले मृत पावलेले असतात, पण तरीसुद्धा ते त्यांच्या पायावर उभे असतात. नितीन पुन्हा त्या दगडावर बसलेल्या मुलाकडे मान वळवतो, तर तो तिथे नसतोच. तो गायब झालेला असतो. नितीन पुन्हा मागे फिरून वळून बघतो, तर बाकीची मुलेसुद्धा गायब झालेली असतात. नितीन आता चांगलाच घाबरतो, इतका की त्याचे पूर्ण अंग थरथरत असते आणि सर्व शरीर गार पडलेले असते. त्याच्या डोक्यात आता फक्त एकच विचार चालू असतो की इथून सुभाषला घेऊन कसे लवकरात लवकर बाहेर पडता येईल. आता तो सुभाषचा शोध घेऊ लागतो, पण त्याला सुभाष कुठेच दिसत नसतो. त्या लहान मुलांचे रडण्याचे आवाज अजूनही अधूनमधून येत असतात आणि त्याला असे जाणवत असते की त्या लहान मुलांचे आत्मे त्याच्या अगदी जवळ येऊ पाहत आहेत. पण तरीसुद्धा धीर करून नितीन सुभाषचा शोध चालूच ठेवतो. शेवटी तो त्याच जागेवर येऊन पोहोचतो जिथे ते दोघे अगोदर बसले होते. तिथे पोहोचताच त्याला जमिनीवर कोणाला तरी घसरत पुढे नेल्याचे ठसे दिसायला लागतात, जसे की आत्ताच कोणाला तरी तिथून ओढत दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले आहे. आता नितीन त्या ठशांचा मागोवा घेत पुढे चालू लागतो. इतक्यात त्याला एके ठिकाणी सुभाष बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला दिसतो. नितीन तडक त्याच्या जवळ जातो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. हळूहळू सुभाष शुद्धीवर येतो. तो नितीनकडे पाहतो आणि म्हणतो, बरं झालं तू आलास, नाहीतर आत्ता मी काही इथून जिवंत परत जाऊ शकलो नसतो. इथेच माझा मृत्यू झाला असता. त्यावर नितीन त्याला विचारतो,
तू इथे कसं काय पोहोचलास? मी कधीपासून तुला शोधतोय. मला वाटलं तू आपण बसलो होतो त्या जागेवर येऊन थांबला असशील, पण तिथे देखील तू नव्हतास. काय घडले तुझ्यासोबत? त्यावर सुभाष सांगू लागतो की मी त्याच ठिकाणी तुझी वाट पाहत थांबलो होतो. मला वाटत होते की तू थोड्या वेळात परत येशील आणि मग पुन्हा आपण आपली पार्टी सुरू करू. पण तितक्यात माझ्या मागून कोणीतरी पाठीवर जड हत्याराने जोरदार प्रहार केला आणि मी खाली जमिनीवर कोसळलो. त्याने माझे दोन्ही हात घट्ट पकडले आणि मला ओढत एके ठिकाणी घेऊन जात होता. मी बेशुद्ध झालो होतो, पण तरीसुद्धा मला हे दिसत होते की तिथे कोणी एक व्यक्ती नाही आहे, तर अजून 5 ते 6 लोक आहेत जे माझ्यासोबत हे सर्व करत आहेत. त्यांनी सगळ्यांनी मिळून मला एका जागेवर आणले आणि तिथे मला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळाने त्यांचा एक सरदार पुढे आला आणि म्हणाला, हा गड जिंकण्यासाठी आम्ही आमचे रक्त वाहिले आणि तुम्ही इथे असले गैरकृत्य करत आहात. हे आम्हाला अजिबात मान्य नाही आहे. तुम्ही असे नव्हते करायला पाहिजे. आता आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून ते सर्व मला अधिकच मारू लागले आणि कदाचित त्याच वेळेस इथे तू आलास. तसे ते सर्व लोक अचानक गायब झाले. हे सर्व ऐकल्यानंतर नितीन एकदम आश्चर्यचकित होतो आणि त्याच्यासोबत सुद्धा जे काही घडले ते सुभाषला सांगू लागतो. नितीन खूप जास्त घाबरलेला असतो, कारण त्याने एक नाही तर अनेक आत्म्यांचा अनुभव घेतलेला असतो. ते दोघेही तिथून पळत सुटतात आणि किल्ल्याच्या बाहेर येऊन पोहोचतात. सकाळ झाल्यानंतर नितीन आणि सुभाष पुन्हा एकदा गडावर जातात आणि तिथे पोहोचल्यावर हात जोडून माफी मागतात त्या सर्व सैनिकांची ज्यांनी इथे आपल्या प्राणांची आहुती दिली होती. कारण असे म्हणतात की सुभेदार तानाजीसोबत जितके आपण अन्य सैनिकांनी तिथे लढाई केली होती, आपले रक्त वाहिले होते, त्या सर्वांचे आत्मे अजूनही या किल्ल्यावर अडकलेले आहेत आणि ते अजूनही या किल्ल्याची रखवाली करतात. आणि जो कोणी रात्रीच्या वेळी या गडावर असे एखादे गैरकृत्य करू पाहतो, त्यांना याची प्रचिती नक्कीच येते. इथल्याच जवळपासच्या गावच्या लोकांचे असे देखील म्हणणे आहे की रात्रीच्या वेळी इथून तलवारींचे ओरडण्याचे आवाज ऐकू येत असतात, जसे की गडावर एखादे युद्ध सुरू आहे. या कहाणी व्यतिरिक्त अजून एक कहाणी येथील लोक सांगतात की जी आपल्या कथेमधील त्या दगडावर बसलेल्या मुलाशी निगडीत आहे. असे म्हणतात की खूप वर्षांपूर्वी या गडावर एका लहान मुलांच्या बसचा अपघात झाला होता. त्यात बसमधली सर्व मुले मृत्यू पावले होते. तेव्हापासून त्या मुलांचे देखील आत्मे या किल्ल्यामध्ये भटकत असल्याचे सांगितले जाते. तर अशा या ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि तितक्याच रहस्यमयी किल्ल्यावर तुम्ही एकदा अवश्य भेट द्यायला पाहिजे. पण रात्रीच्या वेळी नाही तर दिवसा, कारण रात्रीच्या वेळी इथे जाणे अत्यंत धोकादायक असू शकते. आणि आता असेही संध्याकाळनंतर या गडावर प्रवेश करण्यास मनाई आहे. पण तरीही कुठलाही अवैध मार्ग अवलंबून सुद्धा जर तुम्ही रात्रीच्या वेळी या गडावर प्रवेश केला तर कदाचित तुम्ही सुद्धा एक इतिहास बनून राहाल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एखाद्या थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.